ज्योतीमध्ये जी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळत होता त्यामध्ये मोठी कपात झाल्याचं कळतंय. कसं पाहताय यात? राज्य सरकार जाणीवपूर्वक ओबीसींना फसवण्याचं, ओबीसींना डावलण्याचं काम करतंय. सातत्यानं मुख्यमंत्री वेळोवेळी म्हणलेले की ओबीसी आमचा डीएनए. मग आम्हाला हे कळत नाही, ओबीसी आमचा डीएनए असून म्हणत असून सुद्धा ओबीसीने तुम्हाला भरभरून मतं दिले, राजसत्तेत नेऊन बसवल्याच्या नंतर गोरगरीब ओबीसींची मुलं शिक्षण घेत असताना UPSC असेल, MPSC असेल, स्पर्धा परीक्षामध्ये अनेक ठिकाणी समजा हे देतात. त्याच्यामध्ये मला माहिती मिळाली की मी तुम्हाला सांगतो की PhD धारक आधी छात्रवृत्ती साठी अभ्यास करणाऱ्या मुलांना 1300 वरून फक्त 100 मुलं ठेवलेत. म्हणजे आणि UPSC वाल्यांसाठी सुद्धा 2000 मुलांचे 400 कमी कपात केली आहे. MPSC वाल्याची 4000 मधून 1000 कपात केली. म्हणजे एकीकडे ओबीसी आमचा डीएनए म्हणायचं आणि दुसरीकडे ओबीसीच्या गोरगरीब विद्यार्थी जे शिक्षण घेत आहेत यांची संधी हिरावून घेण्याचं काम सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर यावर राज्याचे आमचे ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चकार शब्द काढणार नाहीत. ते ओबीसी नेत्यांना भेटायला सुद्धा टाळाटाळ करतात. सातत्यानं आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला तरी ते भेट देत नाहीत. ओबीसीच्या प्रश्नावर कुठलाही बोलत नाहीत. आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष सातत्यानं वेगवेगळे मराठा समाजासाठी GR काढताय आणि मराठा समाजाला पाहिजे ते गरज नसताना देण्याचं काम होतंय. म्हणजे फक्त एका समाजाचा लाड करायचा आणि जो 18 पगड जातीतील 12 बलुतेदार 18 अडवतेदार राज्यामध्ये 55 ते 60% असणाऱ्या समाजावर अन्याय करण्याचं काम हे राज्य सरकार करतंय. आणि हे महाराष्ट्रातील जनतेला आता कळालं पाहिजे, ओबीसीला कळालं पाहिजे. मी अनेक वेळा गेलो, बावनकुळेंची भेट होत नाही, बावनकुळेंचे OSD असतील, PS असतील, फोन उचलत नाहीत, त्यांची वेळ देत नाहीत. आणि बावनकुळेंनी बैठक लावली पाहिजे ना. ओबीसी राज्यातील अनेक ओबीसी नेते आहेत. पुन्हा एखाद्या नेत्याला सोबत घेऊन अँटी चेंबर मध्ये गप्पा मारून बैठक होत नसती. ज्याप्रमाणे पाठीमागं सह्याद्री अतिथीगृहावर राज्याचे ओबीसी नेते, विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टीवार यांनी मागणी केल्याच्या नंतर सह्याद्री अतिथीगृह ओबीसीची बैठक झाली होती. त्यामध्ये बावनकुळे यांना आम्ही सपशेल मागणी केली होती किंवा राज्यामध्ये बोगस नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र काढलेत ते रद्द करा. त्यावेळी आदरणीय पंकजाताई मुंडे सुद्धा म्हटले होते किंवा याची चौकशी केली पाहिजे आणि श्वेतपत्रिका काढली पाहिजे. आणि श्वेतपत्रिका काढली पाहिजे म्हटले, पण श्वेतपत्रिका काढली नाही, त्याच्यामध्ये कुठलंही काही नाही. आणि राज्यामध्ये सर्रास बोगस नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू आहे. आणि त्याच्यातच आता कुठतरी त्यांचा तो प्रसाद लाड दलाल आमदार, तो झाडू पोचा करणारा, तो कुठं म्हणतोय जात पडताळणी समितीच रद्द करा. त्या प्रसाद लाडला भिकार चोटाला अक्कल पाहिजे ना. जात पडताळणी समिती कुठं रद्द होत असते का? जात पडताळणी समिती रद्द झाल्याच्या नंतर सरसकट कोणी कोण्यामध्ये कुठल्या जातीमध्ये घुसता येईल ना. जात पडताळणी समिती कशासाठी असते? किंवा हे सगळं हो माणूस स्वतःला ओबीसी म्हणतोय, हा माणूस स्वतःला SC म्हणतोय किंवा मराठा आहे कुणबी म्हणून घेतोय, मग तो ओरिजिनल आहे किंवा डुप्लिकेट आहे, कुठले बोगस कागद जोडलेत, याच्यासाठी जात पडताळणी समिती असते. आणि हे जर जात पडताळणी समितीच रद्द कराची मागणी करत असतील आणि राज्य सरकार जर भविष्यात आम्ही जर शांत बसलो तर ही मागणी सुद्धा पूर्ण करतील. कारण की राज्य सरकारला ओबीसीचं अस्तित्व संपवायचंय. ओबीसीचं अस्तित्व संपलेलं आहे, राजकारणातलं संपलंय. आता शिक्षणातलं सुद्धा एक एक पायरीनं आता कमी करणं सुरू आहे. आता महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना जे फेलोशिप असेल, MPSC असेल, UPSC असेल, या सगळ्या गोष्टीमधून जे मिळत होतं ते आता कमी केलेलंच आहे. म्हणजे याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारने हे जे कमी केलेलं पूर्ववत केलं पाहिजे. महाज्योतीमधून लोकांना न्याय मिळाला पाहिजे. आणि माझ्या मते अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला ज्याप्रमाणे निधी मिळतोय तो निधी आमच्या ओबीसी महामंडळांना सुद्धा मिळाला पाहिजे. आमच्या ओबीसीच्या त्याच्यामध्ये मग महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ असेल, त्याच्यामध्ये अनेक महामंडळ आहेत किंवा वसंतराव नाईक असेल, असे अनेक महामंडळ आहेत, 10-12 महामंडळ आहेत. त्या महामंडळाला वेगवेगळ्या महामंडळाला निधी देऊन वेगवेगळ्या समाजाला, ओबीसीतल्या घटकांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांना कुठतरी व्यवसायात येण्यासाठी सहकार्य करण्याचं काम राज्य सरकारने केलं पाहिजे. दुसरा विषय, राज्यामध्ये मराठा समाजाच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना 10-10 लाख रुपये मिळाले. मग मराठा समाजाच्या आत्महत्या ज्या माणसांनी केल्या, आम्हाला त्यांच्याविषयी सहानुभूती, 10-10 नाही, त्यांना 25-25 दिले तरी आमचा विरोध नाही. परंतु ओबीसीच्या आरक्षण गेल्याच्या नंतर आत्महत्या केलेले लोक हे काय जनावर होते का? याला काही जीव नव्हता का? म्हणजे ओबीसीच्या अजिबात मागण्या मान्य करायच्या नाही. मग मराठा समाजाला दिल्या ना. मराठा समाजाच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना 10-10 लाख दिल्या. मग ओबीसीच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियाला तुम्ही का दिल्या नाही? त्यांना सुद्धा सारखा न्याय दिला पाहिजे. परंतु राज्यात जात पाहून न्याय देण्याचं काम चालू आहे, बाकी काही नाही. आणि येणाऱ्या काळात हे राज्याला, संविधानाला योग्य नाही. उपसमितीचे
ओबीसीचे अध्यक्ष काम करत नाही असं तुमचं थेट म्हणणं आहे का? मग ते काही बदलून दिलं पाहिजे का उपसमितीचे अध्यक्ष, अशी तुमची काही मागणी असणार आहे? नक्कीच आमचे राज्याचे ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष बोलून द्यायला तयार नाहीत, चकार शब्द काढून देत नाहीत, स्वतः बोलत नाहीत. म्हणजे आम्ही मागणी केली तरी, आम्ही त्यांना भेटायचं म्हणलं तर त्यांना वाटतंय काहीतरी दडपण येतं, आम्ही काहीतरी मागणी करतो आणि आम्हाला काहीतरी बोलतील म्हणून आम्हाला भेटायचं नाही आणि सगळे उडवाउडवीचे उत्तर द्यायचे. परंतु स्वतः बोललं पाहिजे. ओबीसी मध्ये जन्म घेत असाल तर लाज वाटली पाहिजे, आपल्या ओबीसीला न्याय मिळण्यासाठी आपण लढलं पाहिजे. नाही तर नुसतं बुडाखाली मलाईदार खाते घेऊन ओबीसीचं वाटलं होत असताना तुम्ही डोळे उडून पत असाल तर ओबीसी तुम्हाला कदापि माफ करणार नाही. बावनकुळे साहेबांना माझी कळकळीची विनंती, तुम्ही ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आहात, तुम्ही आमच्या आता महाज्योतीमधील जे लोक विद्यार्थ्यांना निधी मिळतो त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी केली त्याच्यावर बोललं पाहिजे. ज्या आत्महत्याग्रस्त ओबीसीच्या कुटुंबियांना 10-10 लाख रुपये निधी मिळाला पाहिजे. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला जसा निधी मिळतो तसा ओबीसी महामंडळाला निधी मिळाला पाहिजे. आणि राज्यामध्ये बोगस नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र सर्रास काढणं सुरू आहे, त्याच्यावर श्वेतपत्रिका काढली पाहिजे. आणि आता कोणी जर म्हणत असेल किंवा जात पडताळणी समिती रद्द करा, याला खडसावलं पाहिजे. आणि हे जर तुमच्याच्याने होत नसेल तर तुम्ही ही पद सोडून द्या उपसमितीचं अध्यक्षपदाचं. नक्कीच कोणीतरी छगन भुजबळ साहेब असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, गोपीचंद पडळकर साहेब असतील किंवा अन्य कोणीतरी या पदावर, किंवा विरोधी पक्षातलं विजय भाऊ वडेट्टीवार सारख्याकडे देऊन टाका, नक्कीच ओबीसीना न्याय मिळेल. परंतु फक्त ओबीसीना न्याय देण्यासाठी आपल्याला फक्त पद घ्यायचे, आपलं मोठेपण मिरवायचं हे चालणार नाही. ओबीसीने सुद्धा आता डोळे उघडले पाहिजे आणि आपल्या नेत्यांना जाब विचारण्याचं काम केलं पाहिजे. चंद्रशेखर बावनकुळे ओबीसींना न्याय देत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? राजीनामा करेल? नक्कीच बावनकुळे यांना ओबीसीचा कार्यभार झेपत नाही. बावनकुळे त्यांच्याकडे महसूल खातं मोठं खातं आहे, त्याच्यामध्ये ते बिजी असतात आणि त्यामुळे ओबीसी उपसमितीवर त्यांना कुठला वचक राहिला नाही. ओबीसी उपसमितीच्या माध्यमातून कुठल्याही मीटिंग्स होत नाहीत. ओबीसी उपसमितीच्या माध्यमातून ओबीसींना कुठलाही न्याय मिळत नाही. ओबीसी नेत्यांनाच त्यांची भेट होत नाही, तर ओबीसी समाजाच्या काय भावना त्यांना कळणार आहेत? त्यामुळं ते आमचेच आहेत, परंतु त्यांना जे झेपत नाही त्यांनी आपल्या एखाद्या ओबीसीच्या सहकार्याला देण्याचं काम करावं आणि त्यांनी महसूल खातं जबाबदारीने सांभाळावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.